नमस्कार. सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोबीचा एक नवीन वेगळा पदार्थ बनवणार आहे. किती तोंडाची एकदम चव तुमची दुपटीने वाढवणार आहे. तर तो म्हणजे कोबीचे फिंगर्स. नेहमी आपल्याला कोबीची भाजी वडी खाऊन कंटाळा येतो. तर असा हा पदार्थ आहे की ते सगळ्यांना आवडेल आणि सगळे आवडीने बनवायलाच सांगतील. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे. कोबी मोठा आहे त्यासाठी इथे मी अर्धाच घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे. कोबी मी इथे एकदम बारीक असा किसून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता ज्यावेळेस मी कोबी किसला तो बरोबर इथे 2 कप भरलेला आहे. तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्या. आता फिंगर्स बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे घेतलेले आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा धणे घेतलेले आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला पाणी न घालता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. आपण जाडसर असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या कोबीमध्ये आपण हे सगळं घालायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली, त्यानंतर चवीपुरतं मीठ, अगदी थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पीठ. तर इथे मी घेतलेलं आहे 1 कप डाळीचं पीठ. आता हे सगळं यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर बेसन पिठाने खमंगपणा येतो आणि तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो. 1 कप डाळीचं पीठ आणि पाव कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पण मिक्स करण्याच्या आधी आपल्याला यामध्ये अर्धा कप कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीमुळे काय होतं, चव छान लागते आणि कोबीचा जो उग्र वास असतो तो सुद्धा कमी होतो. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. आता मिक्स करत असताना यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही, कारण आपण कोबी किसून घेतलेला त्यामध्ये भरपूर असं पाणी आहे आणि तुम्हाला जर गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हापका तुम्ही मारून घ्यायचा आहे. तर बघा, कोबीमध्ये भरपूर सारं पाणी आहे, त्यामध्येच हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. आता कधी तुम्ही जर असा पदार्थ केला नसेल तर जरूर करून बघा. नेहमी आपण कोबीचे पराठे बनवतो, वडी बनवतो, भरपूर सारे पदार्थ बनवतो, पण असा पदार्थ तुम्ही केला नसेल तर जरूर करून बघा. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज पडलेली नाही. ह्या कोबीच्या ओलसरपणामध्ये सगळं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे. तर इथे मी वड्या उकडायची चाळणी घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तेल लावायचं आहे. आता तुमच्याकडे इडलीचा जर कुकर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टीम करू शकता. बघा, अशा पद्धतीने तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे मिश्रण आपण बनवलेलं ते पूर्ण आपल्याला यावरती थापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थापायचं. खूप जाडही नाही आणि खूप पातळ नाही. तुम्हाला जर जास्त फिंगर्स बनवायचे असेल तर तुम्ही जास्त कोबी घ्या आणि 2 चाळण्यांमध्ये हे स्टीम व्हायला ठेवून द्यायचं आहे. तर असं आपण थापून घेतलेलं आहे. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. आता यावरती आपल्याला काही तीळ भुरभुरायचे आहे, त्यामुळे चव अतिशय छान लागते. तर आपण फिंगरचं मिश्रण तयार करेपर्यंत कढईमध्ये मी 1 तांब्याभर पाणी उकळायला ठेवलं आणि त्याला उकळी आलेली आहे. आता ही चाळणी आहे ही यावरती आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं. मीडियम गॅसवर 12 ते 15 मिनटं आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे. 12 ते 15 मिनटांनंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं शिजलेलं आहे, कुठेही हाताला चिकटत नाही. आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे.
तर फिंगरचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि काढल्यानंतर बोटाच्या आकारा इतके आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता जे मोठे मोठे आपण कट केलं त्याची सुद्धा आपल्याला 2 भाग करायचे आहे. या पद्धतीने असं आपण कट करून घेऊ. तर सगळे फिंगर्स आपण कट करून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण हे तळून घेऊ. कोबीचे फिंगर्स तळण्यासाठी तेल इथे गरम करायला ठेवलेलं आणि तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि आपल्याला एक छोटा तुकडा यामध्ये टाकून बघायचा आहे. तर छान असं गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला एक एक फिंगर्स सोडून घ्यायचे आहे. फिंगर्स तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असे तळले गेलेले आहे. 1-2 मिनिटे आपल्याला अजून तळून घ्यायचे आहे. म्हणजे आतपर्यंत छान असे हे तळले जातात. कच्चं राहायचा प्रश्न येत नाही कारण आपण आधी हे शिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे कलर बघू शकता. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले ह्याच पद्धतीने तळून घेऊ. तर इथे आपले कोबीचे फिंगर्स खाण्यासाठी तयार झालेले आहे. करायला खूप सोपे आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपण हे फिंगर्स बनवलेले आहे. आता घरातले मुले मोठी माणसेसुद्धा कोबी खाण्यासाठी नागडोळे मुरडतात. तर त्यांच्यासाठी एकदा हा पदार्थ तुम्ही जरूर करून बघा. चवीला अप्रतिम लागतो. आता हा पदार्थ तुम्ही तोंडी लावण्यासाठी करू शकता, प्रवासात नेण्यासाठी करू शकता किंवा असाही खाऊ शकता, मधल्या भुकेच्या वेळेस खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतो. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने हे कोबीचे फिंगर्स जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.